श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण आपल्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्या नावाची नेमप्लेट ही लावत असतो. वास्तुशास्त्रामध्ये घराबद्दल सुद्धा अनेक नियम हे सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व हे सांगितलं गेलं आहे. घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्या याबद्दल माहितीही दिली आहे. ज्याप्रमाणे आपण घर आतून सुशोभित करत असतो त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण आपल्या नावाची नेमप्लेट ही लावत असतो. या नेमप्लेटवर आपण आपलं शिक्षण काय आहे, आपलं नाव काय आहे आणि आपली कुठली पोस्ट आहे हे सगळं लिहिलेलं असतं. आणि या नेमप्लेटवरून माणसाचं व्यक्तिमत्व काय आहे हे आपल्याला कळतं. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार ही नेमप्लेट आपण योग्य पद्धतीने वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार लावली तर आपल्याला सुख समृद्धी, प्रसिद्धी आणि मानसन्मान हा मिळत असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूचं वास्तुशास्त्रानुसार असणं महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्या घराच्या बाहेर आपण जी नेमप्लेट लावतो ती सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमांनुसारच लावणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की आपल्या घराच्या बाहेर आपण जी नेमप्लेट ही लावत असतो ती आपल्याला वास्तुशास्त्राच्या कोणत्या नियमांनुसार लावायची आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला ही नेमप्लेट लावताना घ्यायची आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आपल्या दारावर नेमप्लेट लावल्याने लोकांना आपले घर हे शोधण्यामध्ये कोणतीच अडचणही येत नाही. पण ही नेमप्लेट लावण्याचे काही वास्तुशास्त्राचे नियमसुद्धा आहेत. नेमप्लेट हे आपल्या घराचे पहिले इम्प्रेशन असते. वास्तुशास्त्रामध्ये नेमप्लेट ही खूप महत्त्वाची मानली जाते. नेमप्लेट ही आपल्या घराची ओळख असते आणि ही नेमप्लेट ही सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करत असते. आपल्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेमप्लेट लावताना ती आपल्याला व्यवस्थित आकारात असलेलीच लावायची आहे. नेमप्लेटचा आकार हा आयताकृती असेल तर तो सर्वोत्तम असा मानला जातो. त्याचप्रमाणे नेमप्लेट ही नेहमी 2 ओळींमध्येच लिहिलेली असावी. आणि ही नेमप्लेट लावताना आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावायची आहे. आपल्या घराच्या नेमप्लेटवर आपण जी काही अक्षरही लिहिणार असू ती आपल्याला समोरच्यांना स्पष्टपणे दिसतील अशी लिहायची आहे. नेमप्लेटवर नाव लिहिताना ते आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे की नेमप्लेट ही जास्त भरलेली सुद्धा दिसणार नाही आणि ती खूप रिकामी सुद्धा दिसणार नाही. आपल्या घराची नेमप्लेट ही कधीही तुटलेली नसावी किंवा ती सैल सुद्धा नसावी. आणि नेमप्लेटला छिद्र पडलं असेल तर ती आपल्याला त्वरित लगेच बदलून ही घ्यायची आहे. आपल्या घराची नेमप्लेट ही आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची आहे. त्यावर कुठलीही धूळ, माती, जाळे, जळमट हे साठणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे. वेळोवेळी ही नेमप्लेट आपल्याला स्वच्छ पुसायची आहे. नेमप्लेटच्या मागे कोळ्याचे जाळे, जळमटे, पाली आणि पक्षी यांना जायला जागाही कधीही नसावी. आणि जर तेवढी जागा असेल तर ती नेमप्लेटच्या मागे पालं राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या घराची नेमप्लेट लावताना ती आपल्याला मजबूत आणि व्यवस्थित असलेलीच लावायची आहे. आपण जी नेमप्लेट लावणार असू त्या नेमप्लेटच्या पाठीचा आकार हा एवढा मोठा असावा की तो लोकांना सहज वाचता येईल आणि लोकांना सहज दिसेल. ही नेमप्लेट लावताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्यावर प्रकाश हा आला पाहिजे, जेणेकरून दूर उभ्या असलेल्या व्यक्तीलाही ती सहज वाचता येईल. जर तुमच्या घराच्या उजव्या बाजूला नेमप्लेट लावण्यात काही अडचण असेल तर तुम्ही ती तुमच्या घराच्या डाव्या बाजूला सुद्धा लावू शकता. फक्त त्या नेमप्लेटवर श्री गणेशाचे चित्र हे असले पाहिजे किंवा स्वस्तिकचे चित्र हे तरी असले पाहिजे. जर आपल्या घराची नेमप्लेट हे थोडीशी तुटलेली असेल किंवा त्याचे पॉलिश हे जर निघाले असेल तर ती आपल्याला त्वरित बदलायची आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नेमप्लेटच्या वर एखादा लहानसा बल्ब सुद्धा लावू शकता, जेणेकरून त्या नेमप्लेटवर उजेड हा पडेल. नेमप्लेटवर जीही अक्षरं आपल्याला लिहायची असतील ती आपल्याला स्पष्ट दिसतील अशी लिहायची आहेत. वाकड्या तिकड्या लिपीमध्ये आपल्याला ती लिहायची नाहीयेत, कारण यामुळे आपल्या जीवनात अडचणी या वाढू शकतात. जर नेमप्लेट हे इंग्रजीमध्ये असेल तर त्यातलं पहिलं अक्षर हे निदान आपल्याला कॅपिटल हे लिहायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराची नेमप्लेट ही आपल्याला जमिनीपासूनच्या 5 फुटांच्या अंतरावर लावायची आहे. नेमप्लेटचा रंग आणि त्याची दिशा ही खूप महत्त्वाची आहे. नेमप्लेटचा रंग काळा हा कधीही नसावा. आपल्या घराच्या नेमप्लेटवर आपल्याला कधीही प्राणी, पक्षी यांची चित्रेही लावायची नाहीयेत, तर नेमप्लेटवर कधीही आपल्याला शुभचिन्हही लावायची आहेत. आपल्या घराची नेमप्लेट ही जितकी उजळ असेल तितके आपले नशीब हे उजळेल. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराची नेमप्लेट ही रविवारी लावणं अत्यंत शुभकारक असं मानलं जातं. कारण रविवार हा सूर्यदेवांशी संबंधित वार आहे आणि सूर्यदेव हे ग्रहांचा राजा असून नाव आणि प्रतिष्ठेचे कारक आहेत. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशासारखं आपलं नाव हे चमकत असावं याकरता आपल्याला आपल्या घराची नेमप्लेट ही रविवारी लावायची आहे.
आणि त्याचप्रमाणे आपल्या घराची नेमप्लेट ही नेहमी 2 ओळींमध्येच लिहिलेली असावी। तर असे हे महत्त्वपूर्ण नियम वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराच्या नेमप्लेटबद्दल सांगण्यात आले आहेत। आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या नेमप्लेट या आपण बघतो, वेगवेगळे डिझाईन्स असलेल्या नेमप्लेट आपण बघतो। पण या नेमप्लेट घेताना आपल्याला वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन हे करायचे आहे आणि त्या वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करूनच आपल्या घराला सुख समृद्धीकारक ठरेल अशीच नेमप्लेट आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे, जेणेकरून आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आपण जी कुठली नेमप्लेट लावू त्याबद्दल वास्तुशास्त्राच्या कोणत्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण जी नेमप्लेट लावतो त्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये कोणते नियम हे सांगण्यात आले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घराला जर नेमप्लेट लावत असाल तर वास्तुशास्त्राच्या या नियमांचे पालन करूनच तुमच्या घराला नेमप्लेट ही लावा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।